एनसीपी एससीपी के एमएलए रोहित पवार रियासती असेंबली में फिल्म गजनी का एक पोस्टर लेकर पहुंचे। पोस्टर पर लिखा था गजनी सरकार। इस मौके पर रोहित पवार ने हुक्मरान महायुति इत्तेहाद पर सख्त तनकीद की और कहा कि हुकूमत को इंतखाबी वादों को भूलने का इल्जाम लगाया। उन्होंने कहा कि फिल्म गजनी के किरदार का हवाला दिया और कहा कि हमारी हुकूमत भी इसी हालत का शिकार नजर आती है। इसे इंतखाबात के दौरान वादे याद आते हैं लेकिन जीतने के फौरन बाद भूल जाते हैं। फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7-12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली, त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारने सांगितलं होतं, त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत। 7-12 कोरा कोरा कोरा। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी 3000 वाढ करू, म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते, मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी भरपाई, आता सुद्धा आपण जर बघितलं तर 1,80,000 हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे। पण तुम्ही निधी कसा देणार आहात, मदत कशी करणार आहात, हे सुद्धा सरकारने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही। काही दिवसांपूर्वी